मुंबईतली साई दर्शन इमारत कोसळून आतापर्यंत 24 तास उलटले। आताही एनडीआरएफ आणि अग्निशमन दलातर्फे इथं शोधकार्य सुरू आहे। आतापर्यंत 17 निष्प्राण देह बाहेर काढण्यात आलेत। यात एका 3 महिन्याच्या चिमुरडीचाही समावेश आहे। अजूनही या इमारतीत शोधकार्य सुरू आहे। एनडीआरएफ आणि अग्निशमन दल इथं शर्थीचे प्रयत्न करतात। आतापर्यंत इमारतीतून 28 जणांना बाहेर काढण्यात आले, तर मदत कार्याच्या दरम्यान 2 अग्निशमन दलाचे कर्मचारीही जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जाते। दरम्यान हा सगळा विषय आज विधानसभेतही विरोधक लावून धरणार आहेत। विधानसभा परिसरातून आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहे। ऋत्विक, कशा पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून सुरू आहे? विलास, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज विरोधकांकडनं इमारत दुर्घटनेसंदर्भात सरकारला धारेवर धरण्याचा पूर्णपणे प्रयत्न होणार आहे। दोन्ही सभागृहात याविषयी स्थगन प्रस्ताव मांडला जाईल आणि चर्चेची मागणी केली जाईल। या दुर्घटनेच्याच अनुषंगाने राज्यातील गृहनिर्माण धोरण असेल, क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय असेल, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ट्रान्झिट स्कॅमचा विषय असेल आणि हजारो लाखो लोक जे आपला जीव मुठीत घेऊन या जीर्ण झालेल्या इमारतीत राहतात त्यांचा विषय असेल, अशा सर्व विषयांवरती विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे। राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं। त्याचा पहिला टप्पाही पार पडला, मात्र दुसरा टप्पा याची अजूनही कुठे वाच्यता होताना दिसत नाहीये। कागदोपत्री जरी त्याचं काम सुरू असलं तरी प्रत्यक्षात त्याची कुठे अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। या सर्व मुद्द्यांवरती आज विरोधक सरकारला निश्चितच धारेवर धरणार आहेत। विलास, ऋत्विक, सरकारकडून या सगळ्या संदर्भात कोण उत्तर देणार आहे, काय माहिती मिळते का? सरकार या संदर्भात कालच चंद्रकांतदादा पाटील हे निवेदन करणार होते, मात्र हे निवेदन आज होण्याची शक्यता आहे। काल मुख्यमंत्री सभागृहात नव्हते, ते दुपारनंतर आले होते, त्यामुळे विधानसभेमध्ये या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री निवेदन करणार असल्याचं सांगितलं जातंय। एकूणच जर सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहिली विलास, तर पूर्ण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं सिंडिकेट कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करतं, कोण जे वॉर्ड ऑफिसर्स असतात किंवा कोण जे मेंटेनन्स डिपार्टमेंटचे इंजिनियर असतात, अभियंते असतात, अधिकारी असतात, यांची अख्खी चेन कशी काम करते आणि ते सुद्धा कशा पद्धतीने या दुर्घटनेमागे दोषी आहेत, यावरच फोकस करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। विलास, ऋत्विक, या सगळ्या संदर्भात आपण कालपासून बघतोय की जेव्हा शिवसेनेचं सगळं नाव याच्यात आलं, शिवसेनेचा सीतप हा पदाधिकारी आहे, हे सगळं समोर आलं। या सगळ्या प्रकरणाच्या निमित्तानं सेना आणि भाजप आमने सामने येऊ शकतात का? सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? निश्चितच विलास, कालच आपण पाहिलं तर सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री जे की भाजपचे आहेत प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पूर्णपणे या प्रकरणाशी हात झटकताना आपण त्यांना पाहिलं। त्यांनी जी विधानं केलेली आहेत याचा पूर्ण ठपका जो आहे हा त्यांनी BMCवर ठेवलेला आहे आणि BMC अंतर्गत ज्या काही कारवाई करणं गरजेचं होतं त्या केल्या गेलेल्या नाही आहेत, हे आपल्याला दिसलं। त्यानंतर जो पदाधिकारी आहे हा सुद्धा शिवसेनाचा असल्याचं सर्वप्रथम समोर आलं, मात्र आता शिवसेनेकडनं हे नाकारलं जरी जात असलं तरी आशिष शेलार असतील किंवा इतर आमदार असतील, अनेक आमदार हा मुद्दा घेऊन शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत। विरोधकांसोबतच भाजप सुद्धा निश्चितच या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलण्याचा पूर्णपणे प्रयत्न करताना आपल्याला दिसेल। धन्यवाद ऋत्विक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा विधिमंडळात आज या सगळ्या प्रकरणाचे नेमके काय पडसाद उमटतात, काय राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।